जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प, वाचाळवीरांना सुबुद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। सोम्या गोम्याच्या प्रश्नावर आपण बोलत नाही, अजित पवारांचा संजय राऊत यांना टोला। तर सोम्या गोम्या कोण हे 2024 ला कळेल, राऊतांचा पलटवार। कुठलाच प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, अजित पवारांची ग्वाही। तर हक्काचं हिसकावून घेऊ नका सांगण्याची हिम्मत राज्य सरकारमध्ये नाही, अमोल कोल्हेंची टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। भाजप रवींद्र चव्हाणांना मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारीत, तर शिवसेनेकडनं किरण सामंत यांचं नाव चर्चेत। इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद, त्यांनी ठरवावं की प्रवेश कधी द्यायचा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। चार जानेवारीला काँग्रेसची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, नाना पटोले बाळासाहेब थोरात बैठकीला हजर राहणार। लोकसभा निवडणूक आणि भारत न्याय यात्रेसंदर्भात चर्चा। रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, एक वोट एक नोट या तत्वावरती निवडणूक लढणार। रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। राज्यातल्या रेशन दुकानदारांच्या बेमुदत संपात फूट, ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर फेडरेशन पुणेचा संपात सहभागी होण्यास नकार। नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत, नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं। दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी। राम मंदिर उद्घाटनाच्या अक्षता आज पंढरपूरमधल्या विठुरायाला मिळणार। विठुरायाची भेट म्हणून संत मंडळी प्रभू रामाला देणार चांदीचं पसायदान। पुण्यातील कोरेगाव भीमात 206वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, व्यावसायिक गॅस सिलेंडर 1 रुपया 5 पैशांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थे। श्रीहरिकोटातनं एक्स्पोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण। मुंबईतील केजे सोमय्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक सॅटेलाइटचंही प्रक्षेपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।